सभेत हिंदीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं। हिंदी सक्ती लागू करून दाखवाच, दुकानच नाही तर शाळाही बंद करणार असं राज ठाकरे म्हणाले। तर भाजप खासदार निशिकांत दुबेंचाही राज ठाकरेंनी समाचार घेतलाय। मुंबईत ये समुद्रात डुबे डुबे के मारेंगे असं म्हणत राज ठाकरेंनी दुबेंना प्रति आव्हान दिलं। यासह मराठी येत नसेल तर कानाखाली बसणारच असं म्हणत राज ठाकरेंनी मराठी द्वेष्ट्यांना देखील थेट इशारा दिलाय। तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार। आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी बेशक करावी। त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता। फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार। मी आत्ता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, मराठीसाठी मराठी सक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजेत। ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं। यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। निशिकांत दुबेंनी महाराष्ट्रात यावं, त्यांना मुंबईच्या समुद्रात डुबून डुबून मारणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। आप में ज्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे। तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ। मुंबई के समुद्र में डुबे डुबे कर मारेंगे। तर राज ठाकरेंच्या टीकेला निशिकांत दुबेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी असं ट्विट निशिकांत दुबेंनी केलंय। राज ठाकरे हिंदीत बोलल्याचा संदर्भ देऊन त्यांनी हा चिमटा काढलाय। त्रिभाषा सूत्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी आजच्या भाषणात जोरदार हल्लाबोल केला। हिंदी सक्ती कराल तर दुकानं आणि शाळाही बंद करू असा इशारा राज ठाकरेंनी दिला। दरम्यान राज ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि केशव उपाध्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। बरं, हिंदीच्या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना निर्णय कुणी घेतला? माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरे सीएम असताना केला, तिथे सही आहे। त्याच्यामुळे ज्यांनी केलं त्यांना विचारत नाहीत, उलट लोकभावना त्या ठिकाणी समजून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी GR काढला। मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्षच नाही, पण तरी तो दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न राज ठाकरे करतायत। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आहे आणि हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट केलंय। पण तरीही दरवेळी महापालिका निवडणुका जवळ आल्या, विशेषतः मुंबई महापालिका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे अशी भाषणं काही ठराविक नेते वर्षानुवर्ष करतात। राज ठाकरेंसारख्या अभ्यासू नेत्याने तीच री ओढावी हे दुर्दैवी। पुढची